मगरीसारखं दिसतंय ना सर. बरेच वेळ झाला पण वाट बघत होतो, आता वर आले. माणसं गळ टाकून मासे पकडत होते ना, आम्ही घोरपडी ते आता पाण्यात खालच्या बाजूला बुडल्या. वाट बघतोय त्या ह्याच्यात यायची. घोरपड बऱ्यापैकी पाण्यात पण बराच वेळ राहू शकते. नमस्कार मित्रांनो, मी रोहित चव्हाण. आज आपलं एक लाडेगाव म्हणून गाव आहे, बत्तीसशिराच्या जवळ येतं. इथे एक रेस्क्यूसाठी कॉल आला आपल्याला. घोरपड आहे एक, आमचे मित्र आहे तिथले, त्यांनी आम्हाला फोन केला तर आलेलं आहे. आता वर जाते म्हणते म्हणून मोकळी नाही वर जायला म्हणलं. कुठं आहे? ठीक आहे. हां आईला घोरपड आहे. आम्हाला काय वाटलं घोरपड अशी उकड्यावर चढती नव्ह का म्हणून म्हणलं बाहेर निघेल. नाही नाही त्या मध्ये येते. आता तिला वरती चढायला आलं नसणार आहे, त्याच्यामुळं खालीच राहिली बरेच दिवस. तसं घोरपडीचं क्लाइम्बिंग पॉवर जबरदस्त असतं. आता तिला रेस्क्यू करूया आपण. इकडं आली इकडे थोडा तुमच्याकडे माझ्या बाजूला वाटलं पाहिजे. हा थांबा, अडकू दे जरा. हळूहळू वरती तुझ्याकडे थांब. नॉर्मल बाहेर निघाल. थांब. असू दे. आता ये जोरात वरायचं. फास्ट वर. ही जवळ आहे व्हिडिओ. नमस्कार मित्रांनो, आपण आता घोरपडीला रेस्क्यू केले. बघू शकता तुम्ही, फुल साईजमध्ये येते. बरीच जण मध्ये पडलेली होती. पूर्ण असं दिसते ती. पाण्या वरली ठेवला निघले. आज आपण एक लाडेगावात विहिरीत बरेच दिवसापूर्वी पडलेले घोरपडीला रेस्क्यू केले. साधारणतः 4.5 फुटाच्या आसपास आणि 3-3.5 किलो वेट असेल याचं, फुल साईजमध्ये. आता याला बाहेर नेऊन आपण इथंच रिलीज करणार आहोत. बघू शकता साईज तुम्ही त्याची. या घोरपडीला आपण याच ठिकाणी रिलीज करणार होतो, परंतु याची प्रकृती बघता आपण हिला वन विभागाच्या ऑफिसला घेऊन जाणार आहोत. आपण मगाशी जो घोरपड पकडलेली होती तिला आता शिराच्या वनक्षेत्राच्या इथं आणलेले आहे आणि जरा थोडी आवश्यकता असल्या कारणाने इथंच आपण तिला आर्यभवनच्या मार्गदर्शनाखाली इथंच रिलीज केलेलं आहे. इथं तिला अभय आहे. कसं स्पीड आहे, मगरीसारखं दिसतंय ना सर. थांबला आता तिथं.